नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो. आपण विजन वार्षिकीमध्ये महत्त्वाच्या योजनांवरती एक लेक्चर घेतलेलं आहे आणि त्या लेक्चरच्या शेवटी मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण अजून एक योजनांवरती आधारित लेक्चर घेऊ, ज्यामध्ये अशा काही आपल्या देशामधल्या योजना की ज्यांना 5 वर्ष पूर्ण झालेत, 8 वर्ष पूर्ण झालेत, किंवा अशा योजना की ज्यांचं काही ना काही माइलस्टोन अचीव झालेलं आहे, तर अशा योजना आपण त्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर तेच हे लेक्चर आहे आणि हे जास्त एक्झामसाठी महत्त्वाचं असणार, कारण ज्या योजनांचे 5 वर्ष 7 वर्ष असे टप्पे पूर्ण झालेत ना, तर त्या योजनांबद्दल आउटपुट आपल्याला माहिती आहे. म्हणजे त्या योजनांबद्दलची माहिती इन्फॉर्मेशन जी आहे ना, तर ती आपल्याला उपलब्ध आहे. म्हणजे त्या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत काय काय करण्यात आलं, तर हा जो डेटा आहे तर तो आपल्याला एक्झाममध्ये विचारला जाईल. तर म्हणून हे लेक्चर तुम्ही व्यवस्थितपणे बघा. येणाऱ्या तुमच्या संयुक्त गट ब गट क च्या परीक्षांना याचा खूप फायदा होणार आहे. तर डायरेक्टली आपण योजनेकडे येऊ. ही योजना म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना. प्रधानमंत्री जनधन योजना ही 2014ला सुरू करण्यात आली होती आणि 2022मध्ये म्हणजे साधारण 15 ऑगस्ट 2022ला या योजनेला 8 वर्ष पूर्ण झालेत. ठीक आहे. योजनेची सुरुवात लक्षात ठेवायची असते. त्यानंतर ह्या योजनेचा उद्देश काय होता किंवा उद्दिष्ट काय आहेत, आणि नंतर ह्या योजनेसाठी गव्हर्नमेंटकडून किती फंडिंग केलं जाईल किंवा ह्या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत काय काय झालं आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर त्यातला पहिला मुद्दा म्हणजे ही योजना 15 ऑगस्ट 2014 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे. ठीक आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेची उद्दिष्ट काय, तर भारतामध्ये असे जे काही लोक आहेत जे बँकिंग क्षेत्राशी जोडले गेलेले नाही आहेत, त्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये जोडणं, सहभाग करून घेणं, याला फायनान्शियल इन्क्लुजन म्हणतात. वित्तीय समावेशक त्यांचा करून गेला आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये. त्याचबरोबर असेही भारतामधले खूप सारे नागरिक आहेत की जे वित्तीयदृष्ट्या सुरक्षित नाही आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला तर त्याचा ॲक्सिडेंटल विमा नाही आहे, किंवा कुठल्या समजा एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबापर्यंत अर्थ किंवा वित्त पुरवठा होईल अशा त्या योजनांमध्ये सहभागी नाही आहेत. तर अशा नागरिकांना सुद्धा या प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत असुरक्षित क्षेत्रामधून सुरक्षित क्षेत्राकडे नेणं हा सुद्धा या योजनेचा मुख्य उद्देश होता. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत हे. आता ह्या योजनेअंतर्गत नेमकं काय काय प्रोव्हाइड केलं गेलं, तर पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना अकाउंटमध्ये एकही रुपया ठेवायचा नाही आहे, बँक अकाउंटमध्ये एकही रुपया ठेवायचा नाही, असे सुद्धा अकाउंट ओपन करू शकतात. म्हणजे याला झिरो बॅलन्स बँक अकाउंट म्हटलं जातं. म्हणजे असं काही प्रायव्हेट बँका जर तुम्ही बघितलं तर पर्टिक्युलर एक ठराविक अमाऊंट तिथं असली पाहिजे, तिथं तुम्ही कायमस्वरूपी मेंटेन ठेवली पाहिजे. पण प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जे बँक खाते उघडण्यात आलेत ना, तर त्याच्यामध्ये एकही रुपया नाही ठेवला तरी चालेल. म्हणजेच ते झिरो बॅलन्स बँक अकाउंट आहेत. ठीक आहे. या बँक अकाउंट्सला रुपेचं डेबिट कार्डसुद्धा दिलं गेलं, जे रुपे कंपनीचं डेबिट कार्ड. आता हे लक्षात ठेवायचं आहे, एक्झाममध्ये जर चुकून विचारलं, आता तर खरं असं विचारतील की देशामध्ये किती डेबिट कार्ड हे वितरित करण्यात आले, तर रुपेचे किती डेबिट कार्ड वितरित करण्यात येईल हे मी तुम्हाला आकडा पुढं सांगणारच आहे, पण कोणत्या कंपनीचा आहे तर रुपेचा. ठीक आहे. त्यानंतर अशा या बँकिंग फॅसिलिटी या अकाउंटद्वारे उपलब्ध करून देणं की जे अख्ख्या देशामध्ये कुठंही उपलब्ध होतील, त्याला युनिव्हर्सल ॲक्सेस टू बँकिंग फॅसिलिटीज म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर या योजनेअंतर्गत ज्यांनी 15 ऑगस्ट 2014 पासून ते 31 जानेवारी 2015 या पिरियडमध्ये जर बँक अकाउंट ओपन केलं असेल, तर अशा व्यक्तींना, अशा बँक खातेधारकांना त्यांचा लाईफ इन्शुरन्स कव्हर केला जाईल साधारण 30,000 रुपयांचा. म्हणजे त्यांचा जर अकाली मृत्यू झाला तर डायरेक्टली 30,000 रुपये त्या बँक अकाउंटमध्ये जमा होतील. ओके. आणि त्याचबरोबर त्या व्यक्तींना ॲक्सिडेंटल इन्शुरन्स पण कव्हर केला जातो आहे किंवा दिला जातो आहे. ॲक्सिडेंटल इन्शुरन्स म्हणजे जर काही ॲक्सिडेंट झाला, दुखापत झाली, तर त्या केसमध्ये उपचारासाठी म्हणून साधारण 1 लाख रुपये हे डायरेक्टली बँक अकाउंटमध्ये जमा होतील. ठीक आहे. आता काही ठिकाणी ही अमाऊंट 2 लाख रुपये पण सांगितली आहे, तर मी जिथं वाचलं आहे तिथं 1 लाख रुपये आहे. पण जर तुम्ही 2 लाख कुठं सोर्समधून वाचला असेल, PIBवरती जर तशी इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही कमेंट करून कळवा की नाही 2 लाख आहे म्हणून. पण मी जिथपर्यंत चेक केलं तिथं ॲक्सिडेंटल इन्शुरन्स हा 1 लाखांचा कव्हर केलेला आहे. ठीक आहे. तर हे तर झालं ह्या बँक खातेधारकांना किंवा प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत काय दिलं जाईल. पण सध्या काय परिस्थिती आहे, ॲक्च्युअल ग्राउंडवर्क काय झालेलं आहे,
तर 28 ऑगस्ट 2022ला म्हणजे साधारण 8 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आत्तापर्यंत या योजनेची स्थिती अशी आहे की साधारण 46,25,00,000पेक्षा जास्त प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत बँक खाते उघडण्यात आलेत. किती? 46,25,00,000हून अधिक. यामध्ये साधारण खातेधारकांची जर संख्या बघितली, महिलांशी संदर्भात जर आपण तुलना केली तर 56% खाते हे जनधन योजनेचे महिलांचे आहेत. ठीक आहे, म्हणजे पुरुषांपेक्षा तर जास्तच ऑब्वियस आहे. 56% हे जनधन योजनेअंतर्गत महिला ह्या खातेधारक आहेत आणि 67% जनधन खाती ही ग्रामीण तसेच थोडी निमशहरी भागामध्ये ओपन झालेत. ओके, तर एक चांगलं पाऊल आहे ना की ग्रामीण भागापर्यंत ह्या गोष्टी पोचल्या, म्हणजे बँक खातं उघडणं, खास करून महिलांचे इथं इन्क्लुझिव्हनेस वाढला, तर ह्या गोष्टी झालेल्या आहेत. या योजनेअंतर्गत जे रुपेचं डेबिट कार्ड देणार होते बघा, तर आत्तापर्यंत या 8 वर्षांमध्ये 31,94,00,000 रुपये डेबिट कार्ड हे जारी करण्यात आलेत. नंबर लक्षात ठेवायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं ना की एक्झाममध्ये असं डायरेक्ट नंबर विचारतील किंवा हे मल्टीलायनर स्वरूपाचा जर प्रश्न आला ना तर हे विधान योग्य की अयोग्य तुम्हाला शोधावं लागेल. तर माहिती असावं की प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जे डेबिट कार्ड वाटण्यात आले त्यांची संख्या साधारण 32 कोटींपर्यंत आहे. ठीक आहे, आणि महत्त्वाचं काय होतं की या अकाउंट्समध्ये, ह्या जनधन योजनेअंतर्गतच्या बँक अकाउंट्समध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होत आहेत का, म्हणजे गव्हर्नमेंटच्या काही योजना असतात तर त्यांचे पैसे हे डायरेक्टली अकाउंटमध्ये येत आहेत का, याच अकाउंटमध्ये येत आहेत का, तर हो, या साधारण 46,25,00,000 जे काही बँक अकाउंट ओपन झालेत त्यापैकी साधारण 5.4 कोटी खाती अशी आहेत की जे सरकारच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत लिंक केलेली आहेत. म्हणजे मनरेगा असेल जिथं डायरेक्टली त्या मजुरापर्यंत पैसा पोचायला पाहिजे, तर जर त्यांचं जर या जनधन योजनेअंतर्गत खातं असेल तर डायरेक्टली ते लिंक झालेलं आहे. म्हणजे इथं प्रत्येक क्षेत्रांमधला फायनान्शियल इन्क्लुझिव्हनेस वाढलेला दिसतोय. ओके, ही योजना लक्षात ठेवायची आहे. पुढच्या इंटरेस्टिंग योजनेकडे आपण येऊ. ही योजना म्हणजे उडान. उडानचा लॉंग फॉर्म काय, तर उडे देश का आम नागरिक. ही योजना कुणी सुरू केली आहे, तर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेचा उद्देश असा आहे की प्रादेशिक कनेक्टिव्हिटी म्हणजे देशांतर्गतची कनेक्टिव्हिटी विमानांच्या मार्फत वाढावी आणि या योजनेला आत्ता 5 वर्ष पूर्ण झालेत. मग सुरुवात कधी केली, ॲक्च्युली याच्यामध्ये 2 तारखा लक्षात ठेवू शकता तुम्ही, घोषणा कधी केली आणि सुरुवात कधी झाली. तर या योजनेची घोषणा ही 21 ऑक्टोबर 2016 रोजी करण्यात आली होती. सामान्य नागरिकांच्या जे विमानात उडायची आकांक्षा असते, स्वप्न असतात, तर ती पूर्ण करण्यासाठी योजना सुरू केली होती. पण हिचा शुभारंभ किंवा या उडान योजनेअंतर्गत पहिलं विमान कधी उडालं, तर ते 27 एप्रिल 2017ला. ठीक आहे, 27 एप्रिल 2017ला पहिलं विमान उडालं होतं आणि हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते याचा शुभारंभ झाला आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, आता या 5 वर्षांमध्ये या योजनेचा रिझल्ट काय आपल्याला बघायला मिळतोय, तर 2014 ते 2022पर्यंत फक्त जर आपण तुलना केली तर 1 कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. याच्यामध्ये हे असे नागरिक आहेत की जे विमानाचा प्रवास पहिल्यांदाच करतायत. ठीक आहे, इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना ही. 2014 ते 2022पर्यंत 1 कोटी नागरिकांनी या योजनेचा फायदा घेतला आहे आणि हे असे नागरिक आहेत की जे पहिल्यांदाच विमानाचा प्रवास करतायत. या योजनेअंतर्गत ना भरपूर विमानतळांच्या संख्येवरती सुद्धा भर देण्यात आला, म्हणजे संख्या वाढली आहे, त्याचं डेव्हलपमेंट होतं आहे. तर 2014मध्ये एकूण या डोमेस्टिक लेवलवरती आपल्या भारतामध्ये 74 विमानतळं होती जे उडान योजनेअंतर्गत समाविष्ट केलीत. पण आता सध्या ही संख्या डबल झाली, ऑलमोस्ट डबल झाली, 141पर्यंत पोहोचली आहे. ठीक आहे, सुरुवातीला 2014ला ज्यावेळेस ही योजना लॉन्च केली होती त्यावेळेस फक्त विमानतळांची संख्या ही 74च होती आणि आता ती वाढून 141पर्यंत पोहोचली आहे. ठीक आहे, या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 425 वेगवेगळे कनेक्टिंग ठिकाणं बनवण्यात आलीत. या योजनेअंतर्गत अजून 68 नवीन विमानतळ विकसित करण्यात येत आहेत आणि ही संख्या 100पर्यंत नेणं हे सुद्धा नवीन लक्ष्य आहे. ठीक आहे, आणि या योजनेचं पुढचं ॲम्बिशन खूप भारी आहे. पुढच्या 4 वर्षांमध्ये जवळपास 40 कोटी भारतीय या नागरी विमान सेवेचा लाभ घेतील अशी अपेक्षा आपल्या देशाचे नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अशा प्रकारचं ॲम्बिशन ठेवलेलं आहे. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला
उडान ही योजना थोडक्यात समजली असेल. पुढच्या इंटरेस्टिंग योजनेकडे आपण येऊ. इथं आपल्याला 3 वेगवेगळ्या योजना अभ्यासायच्यात आणि या 3ही योजना एकाच दिवशी सुरू केल्या होत्या. त्यामुळं 2022मध्ये यांना 7 वर्ष पूर्ण झालेत. त्या योजना म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल निवृत्ती वेतन योजना APY. तर या एकूण 3 योजना आहेत आणि या सुरू एकाच दिवशी केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कलकत्त्यामध्ये याचं उद्घाटन झालं होतं आणि 9 मे 2015चा तो दिवस लक्षात ठेवायचं आहे. कुठं उद्घाटन केलं आहे किंवा कुठून याचा शुभारंभ झाला? कोलकातामध्ये, पश्चिम बंगालमध्ये 9 मे 2015ला. आता या 3ही योजनेचा उद्देश थोडा वेगवेगळा आहे, पण असं आहे की समाजामध्ये त्यांच्या भविष्यासंदर्भात थोडीफार सुरक्षितता निर्माण व्हावी. तर याच्यासाठीच्या हे योजना आहेत. नावांमधून तुम्हाला लक्षात आलं असेल की एक योजना ही अशी आहे, म्हणजे जीवन ज्योती विमा अशी आहे की मृत्यूनंतर कुटुंबाला पाठिंबा मिळावा म्हणून. त्यानंतर पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ही अशी आहे की जर काही ॲक्सिडेंट झाला किंवा काही हेल्थ इश्यू झाला तर त्या केसमध्ये त्याला औषध उपचारासाठी म्हणून आणि कुटुंबासाठी थोडंफार ते बॅकिंग म्हणून काम करेल असे काहीतरी फंड द्यावा. आणि तिसरी योजना म्हणजे अटल निवृत्ती वेतन. तर हे ऑब्व्हियस आहे की आपण काही ना काही अमाऊंट ठराविक देत राहायचं आहे आणि एक पर्टिक्युलर वर्षानंतर आपल्याला पेन्शन सुरू होईल. ॲटोमॅटिकली आपल्याला काही ना काही अकाउंटला पैसे येत राहतील. तर अशा प्रकारच्या हे योजना आहेत. म्हणजे सरळ सरळ आपल्याला इथं समाजाला फायनान्शियल सिक्युरिटीकडे नेणाऱ्या हे योजना दिसत आहेत. ठीक आहे. आता पहिल्या योजनेकडे आपण येऊ. ही योजना म्हणजे पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, याला PMJJBY असं म्हटलं जातं. तर या योजनेअंतर्गत ही एक वर्षाची आयुर्विमा योजना आहे, जिला आपल्याला दरवर्षी रिन्यू पण करता येतं, म्हणजे दरवर्षी ही नूतनीकरण करता येते अशा प्रकारची ही योजना आहे. आणि कोणत्याही कारणामुळे जर या एका वर्षाच्या स्पॅममध्ये जर मृत्यू झाला तर त्या व्यक्तीला, म्हणजे त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना विमा संरक्षण मिळेल. ठीक आहे. म्हणजे कसं, मी जसं तुम्हाला सांगितलं की एखाद्याचा आकस्मिक मृत्यू झाला तर काहीतरी अमाऊंट त्याच्या कुटुंबाला मिळाली पाहिजे, तर त्याच्यासाठीची ही योजना आहे. ठीक आहे. पात्रता काय आता याच्यासाठी? तर जे विमा पॉलिसी काढणार आहेत, म्हणजे हे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना घेणार आहेत, त्यांचं बँक अकाउंटमध्ये सेव्हिंग खातं पाहिजे किंवा त्यांचं पोस्टामध्ये खातं असलं तरी चालेल. त्या व्यक्तीचं वय हे 18 ते 50 पाहिजे. म्हणजे 18 ते 50 वयोगटातला कुठलाही व्यक्ती ह्या योजनेअंतर्गत नाव नोंदणी करू शकतो. आता वयाच्या 50 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी या योजनेमध्ये सामील झालेल्या लोकांना दरवर्षी रिन्यू केल्यानंतर पॉलिसी ही 55व्या वर्षापर्यंत जीवन विमा संरक्षण देते. म्हणजे कसं, आता एक्झाम्पल जर थोडक्यात बघितलं ना, फॉर एक्झाम्पल माझंच एक्झाम्पल घेतो. समजा मी 30 वर्षाचा आहे. मी यावर्षी ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना घेतली. मला एक XYZ अमाऊंट पे करावी लागते, म्हणजे साधारण 350 रुपये दरवर्षी मला प्रीमियम पे करायचं आहे. असं मी यावर्षी पे केलं, मी नाही मेलो, म्हणजे मी अजून जिवंत राहिलो. त्यानंतर पुढच्या वर्षी मी म्हणलं की ही मी योजना रिन्यू करतोय. अगेन मी 330 रुपये पे केले. परत सुदैवाने माझं नेक्स्ट इयर काहीच नाही झालं. त्याच्यानंतर मी पे केलं आणि एखाद्या वर्षी, म्हणजे असं मी 30-35चा झालो, आता 35चा झालो आणि त्या वर्षी समजा मी मेलो, तर मी फक्त 350 रुपयेच पे करत होतो. पण गव्हर्नमेंट माझा मृत्यू झाला आहे आणि मी या योजनेअंतर्गत नाव नोंदणी केली होती म्हणून माझ्या नॉमिनीला 2 लाख रुपये देईल. ठीक आहे. असं मी कधीपर्यंत करू शकतो? वयाच्या 50 वर्षापर्यंत. म्हणजे जर माझं 51 वय झालं तर मी परत ही पॉलिसी रिन्यू करणार आहे का? तर नाही करता येणार. ठीक आहे. पण 50 वर्षापर्यंत जर आपण प्रीमियम पे केला आहे तर आपल्याला प्रोटेक्शन पुढच्या 55व्या वर्षापर्यंत मिळू शकतं. म्हणजे 55मध्ये जर कधी मृत्यू झाला तर 2 लाख रुपये येतील. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर 56व्या वर्षी मृत्यू झाला तर मग काय? तर नाही मिळणार, मग 2 लाख रुपये नाहीत मिळणार. ठीक आहे. तर अशी ही योजना आहे. आय होप आता ही योजना समजली असेल. आता या योजनेच्या आत्तापर्यंतचा काय उपयोग झाला आहे? या प्रोडक्टिव्ह ठरली आहे का? किती लोकांनी याच्यामध्ये आत्तापर्यंत नोंदणी केली आहे? तर 27 एप्रिल 2022पर्यंतची जर आपण आकडेवारी बघितली तर योजनेअंतर्गत 12.76 कोटींपेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केलेली आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये एकूण आत्तापर्यंत 5,76,121 जणांनी, म्हणजे त्यांच्या कुटुंबियांनी दावा केला. म्हणजे एवढ्या जणांचा मृत्यू झाला दुर्दैवाने आणि त्यांच्या कुटुंबियांनी दावा केला आणि आत्तापर्यंत 11,522 कोटी रुपये हे क्लेम केलेल्या व्यक्तींपर्यंत पोचलेले आहेत.
ठीक आहे. तर ही इन्फॉर्मेशन पण आय होप तुम्हाला समजली असेल. जास्त कॉम्प्लिकेटेड नाही करायचं आपल्याला, उगाच याच्यात गुंतत बसू नका. फक्त थोडक्यात समजून घ्या की आत्तापर्यंत 12.76 कोटींपेक्षा जास्त या योजनेचा लाभ घेत आहेत आणि 5,76,121 जणांनी दावासुद्धा केला, म्हणजे त्यांचा मृत्यू झाला ऑब्व्हियसली आणि त्यांच्या कुटुंबियांनी दावा केला. तर त्यानंतर 11,522 कोटी रुपये योजनेअंतर्गत वितरित सुद्धा करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. पुढची योजना ती म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, PMSBY त्याला म्हटलं जातं. या योजनेमध्ये काय होईल तर 1 वर्षासाठी हा अगेन अपघाती विमा योजना आहे, जिथे दरवर्षी नूतनीकरण करता येतं, म्हणजे दरवर्षी ती रिन्यू करता येते ऑब्व्हियस आहे. आणि याच्यात जर अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आला तर त्या केसमध्ये विमाकडून संरक्षण दिलं जातं. ठीक आहे. संरक्षण कसं दिलं जातं पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. पात्रता काय याच्यासाठी तर अगेन तुमचं एक सेव्हिंग अकाउंट पाहिजे कुठल्याही बँकेत किंवा पोस्टामध्ये जरी खातं असलं तरी चालतं. 18 ते 70 हे वयोमर्यादा असली पाहिजे, म्हणजे इथं वयाची जी अट आहे 50 न ठेवता 70पर्यंत आहे. ठीक आहे. या 18 ते 70 मधले कुठलाही व्यक्ती या योजनेमध्ये नाव नोंदणी करू शकतो. आता या योजनेअंतर्गत संरक्षण कसं मिळणार आहे लाभार्थ्यांना किंवा ज्यांनी योजना घेतली त्यांना, तर अपघातामुळं जर मृत्यू झाला किंवा अपघातामुळं जर अपंगत्व आलं तर त्या केसमध्ये मृत्यू झालेल्यास 2 लाख रुपये त्यांच्या नॉमिनीला आणि अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये विमा संरक्षण दिलं जाईल. आणि या योजनेमध्ये आत्तापर्यंत 28.37 कोटी लोकांनी नोंदणी केली आहे किंवा योजनेचा लाभ घेतला आहे. यापैकी 97,227 दावे आलेले आहेत, म्हणजेच काहीतरी ॲक्सिडेंट झाला आहे किंवा ॲक्सिडेंटल डेथ झाली, अपंगत्व आलं असेल आणि त्याच्यामुळं 1,930 कोटी रुपये हे योजनेअंतर्गत वितरितसुद्धा करण्यात आलेत. ठीक आहे. तर ही आकडेवारी पण मे बी तुम्हाला समजली असेल. याच्यामध्ये ना फक्त 12 रुपये पर इयर असा प्रीमियम पे करायचा होता, जिथं आपण वरती बघितलं ना की जर मृत्यू झाला तर, म्हणजे जी प्रधानमंत्री जीवन विमा योजना, जीवन ज्योती विमा योजना जी आहे त्याअंतर्गत 330 रुपये पर इयर आहे. पण पर्टिक्युलरली प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत फक्त 12 रुपयाचा प्रीमियम पर इयर आपण पे करून 18 ते 70 या वयोगटात जर आपण बसत असेल तर ह्या योजनेमध्ये आपण नोंदणी करू शकतो. ठीक आहे. पुढची जी योजना आहे ती म्हणजे अटल पेन्शन योजना. तर अटल पेन्शन योजना ही कशी आहे तर भारतामधले म्हणजे आपल्या देशातले खास करून जे गरीब, वंचित, असंघटित क्षेत्रामधले जे कामगार आहेत तर त्यांना सामाजिक क्षेत्रामध्ये सुरक्षा प्रदान करण्यासाठी अटल पेन्शन योजना ही सुरू करण्यात आली. असंघटित क्षेत्रामधल्या लोकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी आणि त्यांच्या भविष्याच्या गरजा त्यांना पूर्ण करता याव्यात या उद्देशाने हा कार्यक्रम राबवण्यात येतो आहे. नॅशनल पेन्शन सिस्टीम, त्याला NPS म्हटलं जातं. तर NPSच्याच एकूण प्रशासकीय आणि त्याचबरोबर संस्थात्मक रचना अंतर्गत पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, तर यांच्या अंतर्गत अटल पेन्शन योजना ही राबवण्यात येते. त्याच्यासाठी त्यांनी एक नॅशनल पेन्शन सिस्टीमच्या अंतर्गतच हे PFRDAची स्थापना केलेली आहे आणि त्या अंतर्गत अटल पेन्शन योजना ही राबवण्यात येते. ठीक आहे. याच्यासाठी जी वयोमर्यादेची अट आहे ती 18 ते 40 वर्षांपर्यंतची आहे. आपल्याला अगदी सिंपल क्वेश्चन आयोगाने जर विचारलं ना तर एका बाजूला योजनेची नावं देतील आणि दुसऱ्या बाजूला वयोमर्यादा देतील. 18 ते 40 आहे अटल पेन्शन योजनेसाठी, 18 ते 50 आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेसाठी आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी 18 ते 70. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये जे पेन्शन योजनेच्या अंतर्गत जे काही प्रीमियम ठरवलं आहे ना, म्हणजे आपण जी रक्कम देणार तर ती आपण जितकी पे करणार त्याच्या हिशोबाने आपल्याला नंतर पेन्शन मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजे कसं तर थोडक्यात सांगायचं झालं ना तर योजनेअंतर्गत वयाच्या 60व्या वर्षापासून त्या व्यक्तीला पेन्शन मिळायला सुरुवात होईल. सदस्यांना 1,000, 2,000, 3,000, 4,000, 5,000 पर्यंत पेन्शन प्रतिमाहा मिळू शकते, प्रतिमाहा दिली जाईल. मग त्याच्यासाठी वेगवेगळे प्रीमियम पे करावा लागतो. ठीक आहे. आता ह्या योजनेअंतर्गत नेमकी सुरक्षा कशी प्रोव्हाइड होते ते बघा. ज्यावेळेस एखादा व्यक्ती अटल पेन्शन योजनेमध्ये सहभागी होतो तर सहभागी झाल्यापासून तो दरवर्षी काही ना काही प्रीमियम पे करणार आणि 60 वर्षानंतर त्याला पेन्शन मिळणार आहे. तुमच्या मनात असा प्रश्न येऊ शकतो की सर, जर त्यांनी दरवर्षी काही ना काही पैसे पे केलेत आणि समजा लेट्स से की 20व्या वर्षी त्यांनी ही योजनेमध्ये सहभाग नोंदवला आणि तो साधारण 50-55 वर्षापर्यंत पे करत गेला आणि 57व्या वर्षीच त्याचा मृत्यू झाला, तर मग काय? या योजनेअंतर्गत असं सांगितलं की 60 वर्षानंतर त्याला पेन्शन मिळणार होती,
पण आता तो अनफॉर्च्युनेटली 57-58मध्येच मेला आहे. तर त्यांनी जे पैसे पे केले त्याचं काय, तर त्यांनी जे पैसे पे केले ते तर त्याला रिटर्न मिळतीलच, म्हणजे त्याच्या नॉमिनीजला, त्याच्या पत्नीला फॉर एक्झाम्पल ते मिळतीलच. पण तो व्यक्ती जर जिवंत असता आणि त्यांनी 60 वर्ष पूर्ण केले असते तर 60 वर्षानंतर जी पेन्शन मिळणार होती तर ती त्याच्या नॉमिनीला कंटिन्यू होणार. ठीक आहे. आय होप ही गोष्ट अगदी साधी सिंपल तुम्हाला समजली असेल. ह्या योजनेमध्ये आत्तापर्यंत म्हणजे 27 एप्रिल 2022पर्यंतची जर आकडेवारी बघितली तर 4 कोटींहून अधिक लोकांनी ह्या योजनेमध्ये नाव नोंदवलं आहे. ठीक आहे. मला वाटतं की हे इथपर्यंतची इन्फॉर्मेशन तुम्हाला समजली असेल. पुढेही आपल्याला 4-5 योजना बघायच्या, थोड्या आणखीन धीर धरून बसा, बोर होऊ नका. जर बोर होत असलं तरी कमेंट करून कळवा की सर तुम्ही खूप बोर करताय, ते सुद्धा मग त्याच्यावरती पण आपण काही ना काही उपाय करूच. ओके. आता पुढची जी योजना आहे ती म्हणजे स्माईल. आपण लास्ट लेक्चरमध्ये स्माईल 75 अशी योजना बघितली होती. तर ती आणि ही अगदी सिमिलर योजना आहे, कारण या स्माईल योजनेअंतर्गत सुद्धा आपण जे भिक्षा मागणारे लोक आहेत, आपण लास्ट लेक्चरमध्ये म्हणलं होतं की जे भीक मागून जगतात तर त्यांचं उत्थान करायचं याच्यासाठीची ती योजना होती. तर याच्यामध्ये पण तसंच आहे, फक्त फरक कुठे येतो आहे, ही जी स्माईल योजना आहे ही लॉंग टर्म प्लॅन आहे. या योजनेचं नाव आहे सपोर्ट फॉर मार्जिनलाइज्ड इंडिव्हिज्युअल फॉर लाईव्हलीहूड अँड एंटरप्राइज. म्हणजे अशा व्यक्तींकडं, असे जे इंडिव्हिज्युअल आहेत जे थोडे दुर्लक्षित आहेत समाजातले, त्याच्यामध्ये ट्रान्सजेंडर येतात, गरीब येत आहेत, किंवा जे भीक मागणारे आहेत, भिक्षा मागणारे, ते असे लोक येतात. तर जे मार्जिनलाइज लोक आहेत हे, आणि त्यांच्या जगण्यासाठी, लाईव्हलीहूडसाठी, आणि त्यांना काही ना काही उद्योगधंदा करता यावा, तर याच्यासाठीची ही योजना ती म्हणजे स्माईल. ही योजना 2022मध्ये सुरू केलेली आहे 12 फेब्रुवारीला. आणि ट्रान्सजेंडर आणि भिक्षा मागणारे लोक याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. आणि ही योजना कुणामार्फत सुरू करण्यात आली आहे, तर सामाजिक न्याय आणि विकास मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली आहे. ठीक आहे. ह्या योजनेला 2026पर्यंत राबवायचं आहे, म्हणजे 2026पर्यंत लक्ष ठेवण्यात आलेत. आणि अंमलबजावणीसाठी एकूण 365 कोटी रुपये हे मंत्रालयाने मंजूरसुद्धा केलेत. ठीक आहे. स्माईल 75 आपण बघितली होती ना, त्याच्यामध्ये अमृत महोत्सव आहे म्हणून आपण 75 असे महानगरपालिका शोधल्यात आणि त्याच्यासाठी 100 कोटींचा निधी आपण अलॉट केला होता, आपण म्हणजे गव्हर्नमेंटनी. तर या योजनेमध्ये थोडा फरक आहे की ही 2026पर्यंत असणार आहे आणि त्याच्यासाठी 365 कोटी रुपयांचा फंड हा मंत्रालयाने मंजूर केला आहे. ठीक आहे. यामध्ये 2 योजनांचा अंतर्गत समावेश होतो आहे. एक म्हणजे ट्रान्सजेंडर व्यक्तींना शिक्षणासाठी काही ना काही शिष्यवृत्ती मिळावी, कौशल विकास त्यांच्यामध्ये व्हावा, त्याचबरोबर त्यांची राहण्याची सोय व्हावी म्हणजे निवारा, आणि त्याचबरोबर त्यांच्या विरुद्ध काही गुन्हे होऊ नयेत, त्यांच्या संदर्भाचे जे गुन्हे असतात तर यांचीसुद्धा योग्य दखल घेतली जाईल. तर अशी ही योजनेचा पहिला भाग. दुसरा भाग म्हणजे जे भीक मागणारे लोक आहेत, भीक मागणारे जे नागरिक आहेत, तर त्यांना सुरक्षा प्रोव्हाइड करणं, त्यांचं पुनर्वसन करणं. तर अशा ह्या स्माईल योजनेच्या अंतर्गत 2 मुख्य घटक आहेत. आणि या योजनेमध्ये अगदी सुरुवातीचा टप्पा म्हणून 10 शहरांची निवड करण्यात आली आहे. दिल्ली, बेंगलोर, चेन्नई, हैदराबाद, इंदोर, लखनौ, मुंबई, नागपूर, पटना आणि अहमदाबाद. थोडी नाव फास्ट झाली असतील पण तुम्ही एकदा वाचल्यावरती परत लक्षात राहतील. दिल्ली, बेंगलोर, चेन्नई, हैदराबाद, इंदोर, लखनौ, मुंबई, नागपूर, पटना आणि अहमदाबाद. सर्वसमावेशक पुनर्वसनासाठी म्हणून पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आलेत. ठीक आहे. तर हे काही महत्त्वाचे मुद्दे स्माईलबद्दलचे लक्षात ठेवा. पुढच्या अशाच इंटरेस्टिंग योजनेकडे आपण येऊ. ती योजना म्हणजे समर्थ. अगेन ह्या नावाचा काहीतरी फुल फॉर्म असणारच आहे, कारण ह्या गव्हर्नमेंटने तसं बरंच केलं की काहीतरी शॉर्ट नाव ठेवतात, त्याचा प्रोनाऊन्स चांगला असतो किंवा त्यातनं आपण अर्थ चांगला काढतो आणि नंतर त्याचा काहीतरी लाँग फॉर्म असतोच. तर समर्थचा लाँग फॉर्म आहे स्कीम फॉर कॅपॅसिटी बिल्डिंग इन टेक्स्टाईल सेक्टर. नावावरून लक्षात येतं की काहीतरी आपल्या देशाचे जे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आहे तर यांच्या अंतर्गत ही योजना सुरू केली असेल. तर यस, करेक्ट आहे. आणि महिलांसाठी म्हणून विशेषतः उद्योजकतेला त्यांच्या प्रोत्साहन मिळावं महिलांमध्ये, तर याच्यासाठी जास्त लक्ष देणारी ही योजना आहे. या मोहिमेचा शुभारंभ हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. नवी दिल्लीमध्ये याचं उद्घाटन झालं होतं. आता या समर्थ योजनेचा उद्देश काय आहे, तर महिलांना कौशल विकास आणि बाजारपेठ विकास सहाय्य प्रदान करणं. 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये ग्रामीण आणि जे उपशहरी भाग आहे तर इथलच्या एकूण 7,500हून अधिक महिलांना प्रशिक्षण देणं,
हे या समर्थ योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर मंत्रालयाच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत आयोजित मोफत कौशल्य विकास कार्यक्रमामध्ये 20% जागा हे खास महिलांसाठी राखीव ठेवल्या जातील आणि याचा 7,500हून जास्त महिलांना लाभ घेता येणार आहे. तर हे या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ठीक आहे. समर्थचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, स्कीम फॉर कॅपॅसिटी बिल्डिंग इन टेक्स्टाईल सेक्टर. याचं उद्घाटन कोणी केलं होतं, शुभारंभ कोणी केला होता? श्री नारायण राणे यांनी याचा शुभारंभ केला होता. आणि मुख्य उद्देश हा महिलांच्या कौशल्य विकासावरती आहे. त्यांना बाजारपेठ विकास सहाय्य प्रदान करणं. 22-23 या आर्थिक वर्षामध्ये किंवा वित्तीय वर्षामध्ये त्यांना किंवा ग्रामीण आणि उपशहरी भागातील महिलांचा साधारण 7,500हून जास्त महिलांचा याच्यामध्ये समावेश करून घेणं, त्यांना प्रशिक्षण देणं, हे या योजनेचा मुख्य उद्देश होता. ठीक आहे. तर या काही गोष्टी ते लक्षात ठेवा. पुढच्या अशाच महत्त्वाच्या योजनेकडे आपण येऊ. ही योजना म्हणजे महाराष्ट्रातली अगदी प्रसिद्ध योजना, खूप चर्चेमध्ये होते, खूप वाद पण झाले. वादामध्ये न जाता डायरेक्टली योजनेकडे आपण येऊ. जलयुक्त शिवार अभियान 2.0. तर मी जलयुक्त शिवार अभियान जे पहिलं सुरू केलं होतं 5 डिसेंबर 2014ला ते सुरू केलं होतं आणि त्यालासुद्धा आत्तापर्यंत बघितलं तर 8 वर्ष पूर्ण झालेत. तर त्याच्याकडे न जाता जे 2.0 जे सुरू केलेलं आहे, जे 13 डिसेंबर 2022ला सुरू केलं, त्याच्याविषयीची आपण माहिती जाणून घेऊ. आता जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश काय? तर सुरुवातीची पहिली जी योजना होती त्याचा मुख्य उद्देश असा होता की 2019पर्यंत महाराष्ट्रामध्ये पाणी टंचाई, पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी करणं किंवा नष्ट करणं. दुसरा असा उद्देश होता की जे पावसाचं पाणी वाहून जातं तर ते गावाच्या शिवारामध्येच अडवता येणं. त्यानंतर आपल्या गावामधल्या भूजल पातळी जी असते तर ती घटती आहे, तर ती भूजल पातळी आपल्याला कशी वाढवता येईल याच्यासाठी प्रयत्न करणं. त्याच्यासाठी म्हणूनच जे पावसाचं पाणी हे अडवून ठेवता आलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणं. त्याचबरोबर राज्याचं आपलं जे सिंचन क्षेत्र आहे त्याच्यामध्ये वाढ करणं, हे सगळे उद्देश हे जलयुक्त शिवार अभियानाचे होते. जे आता दुसरं अभियान सुरू करण्यात आलं ना ते असं आहे की 3 वर्षात 5,000 गावांमध्ये ही योजना राबवायची. त्यानंतर दुसरं उद्देश आहे की जे पहिल्या टप्प्यामध्ये जी गावं सिलेक्ट केली होती, जे पात्र गावं होती आणि जर तिथं काम झालेलं नाही आहे तर अशा गावांची पहिल्यांदा ओळख करून घेणं. त्यानंतर ते पात्र गावं जी आहेत जिथं विकास कार्यक्रम राबवला गेला नव्हता अशा ठिकाणी आता परत एकदा जे मृदा आणि जलसंधारणाची कामं जी आहेत तर ती सुरू करणं, हे या जलयुक्त शिवार अभियान 2.0चा उद्देश आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाचा पहिला टप्पा राबवला गेला होता पण अजूनही त्या गावामध्ये पाण्याची गरज पूर्ण होत नाही आहे, तर अशा गावांचा सुद्धा याच्यामध्ये पुन्हा सहभाग करून घेणं हा या योजनेचा उद्देश आहे. ठीक आहे. तर हे एक चांगलं काम आहे की ते स्वतःचं काम हे परत चेक करतायत, झालं की नाही योग्य ते बघतायत. तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे ही. ठीक आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर या योजनेमध्ये जलयुक्त शिवार अभियान 2.0 मध्ये कोणत्या गावांची निवड केली जाणार आहे? तर या अभियानासाठी जलयुक्त शिवार अभियान पहिला टप्पा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि आदर्श गाव तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकासाची कामे पूर्ण झालेली गावे वगळता उर्वरित गावं ही या जलयुक्त शिवार अभियान 2.0 साठी निवडली जातील. ठीक आहे. कोणती कोणती वगळायची गावं हे जर लक्षात ठेवली ना तर वगळलेली सगळी सोडली की जे राहतात ती सगळी ही या जलयुक्त शिवार अभियान 2.0 मध्ये येतील. कोणते कोणते? तर जे पहिल्या टप्प्यामध्ये गावं होती तर ते सोडून द्यायची. त्याच्यामध्ये सुद्धा आपण वरती बघितलं ना, पहिल्या टप्प्यामध्ये ज्याच्यामध्ये विकास झालेला नाही आहे, जिथं अजूनसुद्धा पिण्याचं पाणी पोचलेलं नाही किंवा तिथं परत एकदा जिथं लक्ष द्यायची गरज आहे तर अशी गावं कन्सिडर होतील. पण प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि आदर्श गाव, तर या प्रकल्पांमुळे ज्या गावामध्ये काम झालेलं आहे तर अशी गावं सोडून इतर गावांचा समावेश हा या जलयुक्त शिवार अभियान 2.0 मध्ये असेल. ठीक आहे. आता जर या योजनेचे आपण घटक जर बघितले ना तर असे आहेत की ज्यावेळेस आपण गाव पातळीवरती ज्यावेळेस आराखडा बनवतो तर त्यावेळेस पाणलोट क्षेत्र हा नियोजनाचा घटक असणार. पण ज्यावेळेस आपण अंतिम आराखडा तयार करतो तर ग्रामसभेची मान्यता मिळाल्यानंतर तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. ठीक आहे. म्हणजे अंतिम आराखडा हा ग्रामसेवेची मान्यता मिळाल्यानंतर तांत्रिक आणि प्रशासकीय दृष्ट्या ज्यावेळेस मान्य होईल तर तो अंतिम आराखडा असणार आहे. जिल्हा तालुका स्तरावरती समित्या असतील याच्यामध्ये, जसं की जलयुक्त शिवार अभियानाच्या
नियंत्रणासाठी म्हणून संनियंत्रणासाठी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्याचबरोबर तालुका स्तरावरती उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या असतील. ठीक आहे. तर जिल्हा पातळीवरती कशा, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आणि तालुका स्तरावरती उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या असतील. ठीक आहे. ही योजना राबवताना कामाचा दर्जा चांगला राहावा तर याच्यासाठी 3 लाखांपेक्षा अधिकच्या कामाचं ई कॉन्ट्रॅक्ट किंवा ई टेंडर जारी करण्यात येतील. म्हणजे जर 3 लाखांपेक्षा जास्त खर्च येणारं जे काम आहे तर ते कामाचं कॉन्ट्रॅक्ट कसं निघणार, तर ई टेंडर भरावे लागणार. म्हणजे त्याचा पूर्ण डेटासुद्धा कलेक्टेड राहील. ठीक आहे. आता तो कॉन्ट्रॅक्ट कसा घ्यायचा याच्यासाठी म्हणून ना जे काही मृदा आणि जलसंधारणाची जेवढी कामं आहेत तर त्यांचं जिओ मॅपिंग केलेलं आहे आणि मॅपिंग करून ते नकाशे हे साईटवरती पोर्टलवरती जिओ पोर्टलवरती ते अवेलेबल करून देण्यात आलेत. ठीक आहे. त्या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. आपण जर या जलयुक्त शिवार अभियानाचा पहिला टप्पा जर बघितलं तर तुम्हाला माहिती आहे की भाजप आणि शिवसेनेची ज्यावेळेस युती होती तर त्या दरम्यान ते सुरू करण्यात आलं होतं जलयुक्त शिवार आणि 2015 ते 19 बरीच कामंसुद्धा झाली. साधारण 39 लाख हेक्टर शेतीसाठी म्हणून सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्या. ही योजना 22,593 गावांपर्यंत राबवण्यात सुद्धा आली आहे. 6,32,896 कामंसुद्धा पूर्ण झाली. 20,544 गावं ही जलपरिपूर्ण आपल्या महाराष्ट्रातली झाली म्हणजे तिथं पाण्याच्या काही तुटवडा नाही आहे. आणि या कामांसाठी 27 लाख TMC पाणी पुरवठासुद्धा उपलब्ध करून देण्याची क्षमता निर्माण केलेली आहे. ठीक आहे. तर या काही गोष्टी आहेत, हे काही थोडेफार आउटकम आहेत. आणि आणखी एक जर बघितलं तर आपल्या जर रब्बी पिकांबद्दल जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये रब्बी पिकांमधलं उत्पादन वाढलेलं आहे. तर हा फायदा आपल्याला जलयुक्त शिवार अभियान 1चा दिसतोय म्हणजे पहिल्या टप्प्याचा. 2.0 ही आता सुरू केलेली आहे. बघू आता त्याची कामं कशी होत आहेत. ठीक आहे. पुढच्या इंटरेस्टिंग योजनेकडे आपण येऊ. अमृत ज्येष्ठ नागरिक योजना. देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त म्हणजे 75 वर्ष आपले पूर्ण होत आहेत तर याच्यासाठी म्हणून महाराष्ट्र राज्याने ही राबवलेली योजना आहे. राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ST बसमधून मोफत प्रवास करता येईल आपल्या पूर्ण राज्यामध्ये कुठं पण. ठीक आहे. ही योजना शुअर शॉट लक्षात ठेवा. गट ब गट क किंवा कुठल्याही एक्झामसाठी ही योजना अगदी हायलाइटेड आहे, सगळ्यात महत्त्वाची आहे, मस्त योजना आहे. एक्झाममध्ये क्वेश्चनसुद्धा बनेल. अमृत ज्येष्ठ नागरिक योजना. जे 75 वर्षांपेक्षा जास्तचे जे नागरिक आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत आपले, तर यांना ST बसमधून मोफत प्रवास करता येईल राज्यामध्ये कुठंसुद्धा म्हणजे कुठेही फिरता येईल त्यांना. योजनेचा लाभ शिवनेरीसह सर्व सेवांसाठी उपलब्ध असणार आहे म्हणजे शिवनेरीमध्ये सुद्धा ही सोय उपलब्ध असेल. 26 ऑगस्ट 2022 ही योजना सुरू करण्यात आली आहे. आता या योजनेमध्ये वैशिष्ट्य काय आहेत तर ACचा प्रवाससुद्धा करता येतो. स्लीपर कोच जर असेल तर त्या बसमध्ये सुद्धा ही सेवा राबवण्यात येणार आहे म्हणजे ही योजना राबवण्यात येणार आहे. 65 वर्षांपेक्षा जे जास्त वयाचे आहेत, जे 65 वय प्लसवाले जे नागरिक आहेत ना, तर राज्य परिवहन महामंडळाने त्यांना बस तिकीटमध्ये बस सेवांमध्ये 50% सवलतसुद्धा दिली आहे. ठीक आहे. म्हणजे 75 वाल्यानंतर फ्रीच आहे पण 65 प्लस जे असतील त्यांना सुद्धा 50% सवलत दिलेली आहे. म्हणजे ज्यांना प्रवास करायचा असे फक्त ID प्रूफ स्वतःजवळ ठेवतील, काही आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड जिथं डेट ऑफ बर्थ आहे आणि मग कळावं की 75 वर्ष पूर्ण झालेत किंवा 65 वर्ष पूर्ण झालेत तर एकही रुपया न देता फक्त ओळखपत्र सोबत ठेवून त्यांना बसचा प्रवास महाराष्ट्रभर कुठेही करता येईल. ठीक आहे. फक्त याच्यामध्ये मर्यादा आहेत जसं की जे ST असतील ज्या सिटी बस असतील तर या बसमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही आहे. ठीक आहे. आणि या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंतच प्रवास मोफत आहे. हद्दीबाहेर त्यांना प्रवासासाठी शुल्क आकारलं जाईल. ठीक आहे. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. पुढची अशीच एक महत्त्वाची योजना आहे आणि ही योजना कंप्लीट केल्यानंतर आपण फायनली 2022च्या सगळ्या योजना ज्या आपल्या एक्झामसाठी महत्त्वाच्या आहेत ना त्या कव्हर करतोय. जिव्हाळा कर्ज योजना. जिव्हाळा आणि ही सुद्धा दी मोस्ट इम्पॉर्टंट योजना आहे आणि अनोखी योजना आहे. देशातली पहिलीच योजना आहे ही सुद्धा. ह्या योजनेमध्ये नेमकं काय होणार हे तुम्ही बघा. तर ह्याची सुरुवात कोणी केली आहे? दिलीप वळसे पाटील जे गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे, त्यांनी 1 मेला ह्याची सुरुवात केली. 1 मे महाराष्ट्र दिन असतो. तर नेमकी योजना काय तर कैद्यांना कर्ज देण्यासाठी जगातली ही अशा प्रकारची पहिली कर्ज योजना आहे. ठीक आहे. जगातली, मी तरी सुरुवातीला चुकून देशाची म्हटलं होतं पण ही जगातली अशी पहिली योजना आहे
की जी कैद्यांना कर्ज देणार आहे. ठीक आहे, याच्याबद्दल तुमचं ओपिनियन खूप इंटरेस्टिंग राहील. प्लीज तुम्ही तुमचे जे काही ओपिनियन आहेत ना हे स्पष्ट मांडा, कारण खरं तर तुम्हाला सगळं स्वतःचं व्यक्तिमत्वच इंटरव्ह्यूमध्ये मांडायचं आहे, लेखी परीक्षांमध्ये मांडायचं आहे. तर सध्या स्वतः व्यक्त व्हा, कमेंट करून कळवा की योजना योग्य वाटते की अयोग्य. आणि दृष्टिकोन ठेवताना दोन्ही बाजूंचा ठेवा. असं नका की नाही सर क्रिमिनल आहेत ते, त्यांना का द्यायच्या योजना. पण असं पण होऊ शकतं ना की एखाद्या माणसाला एक शिक्षा झाली आहे तर त्याचं आयुष्य बदलू शकतं, कारण जे काही गुन्हे झालेले असतील, आवेशामध्ये काही गोष्टी घडलेल्या असतात, असं पण असू शकतं ना. तर दोन्ही गोष्टींनी विचार करा. ठीक आहे, तर प्रायोगिक टप्प्यावरती म्हणजे पायलट प्रोजेक्ट म्हणून पुण्याच्या येरवड्यामधल्या कारागृहामध्ये ही योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. ठिकाण लक्षात ठेवा की पुण्यातल्या येरवड्यामध्ये याची सुरुवात झाली. तर येरवडा कारागृहामध्ये यशस्वी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये नेमकं काय होणार आहे तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकांतर्फे जिव्हाळा कर्ज योजना ही राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, ठीक आहे, जी कैदी किंवा जे बंदी आहेत तर अशा शिक्षा भोगत आहेत अशांना 50,000 रुपये कर्ज 7% व्याजदराने देतील. ठीक आहे, कितीपर्यंतचं कर्ज? 50,000 रुपयांपर्यंत, आणि ते 7%. कर्ज परतफेड रकमेचा 1% निधी हा कैद्यांच्या कल्याण निधीमध्ये जमासुद्धा केला जाणार आहे. आणि याच्यामुळे शिक्षा भोगत असलेल्या जे कैदी आहेत तर त्यांच्या परिवारांना एक फायदा होईल की त्यांना काही ना काही पैसे मिळत आहेत, ते त्याचा वापर करून काही उद्योगधंदा सुरू करू शकतात. ठीक आहे, योजनेचा उद्देशच त्याच्यासाठी आहे की जे बंदी आहेत, कैदी आहेत तर त्यांच्या कुटुंबियांचं उदरनिर्वाह व्हावं, आरोग्य आणि मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देता यावं. त्याचबरोबर शिक्षेच्या कालावधीनंतर त्या बंद्याचं पुनर्वसन सोपं व्हावं. तर या दृष्टिकोनातून ही योजना सुरू करण्यात आली आहे. ठीक आहे, कारण विचार करा ना, एखादा क्रिमिनल आहे आणि तो तुरुंगात असताना त्याच्या कुटुंबामध्ये काय परिस्थिती असेल, त्याचे मुलं हे सुद्धा क्रिमिनल माइंडसेटची बनू शकतील, ते सुद्धा अपुऱ्या साधनांमुळं म्हणून काही ना काही गुन्हे करतील. तर हे सगळं टाळण्यासाठी म्हणून भविष्याचा विचार करून ही योजना बनवण्यात आली आहे. ठीक आहे, त्यानंतर कर्ज वितरण योजनेत प्रायोगिक तत्वावरती 50,000 रुपये मर्यादा असणार आहे. आणि जर चांगला व्यवहार त्या व्यक्तीकडून केला गेला आणि म्हणजे आणखीन तो कर्ज परतफेड वेळेवरती करतोय तर मर्यादा ह्या वाढू शकतात. ठीक आहे, तर अशा प्रकारची ही योजना ती म्हणजे जिव्हाळा कर्ज योजना. एक्झाममध्ये असा प्रश्न येईल की जिव्हाळा कर्ज योजना ही खालीलपैकी कुणासंदर्भात आहे. जिव्हाळा म्हटलं की मग तुम्हाला लहान मुलं पण आठवतील, म्हातारे माणसं पण आठवतील, म्हणजे वयोवृद्ध. तर असं पण लिहिलं असू शकतं की अनाथ मुलांसाठीची योजना, कैद्यांसाठीची योजना, कैद्यांसाठीची कर्ज योजना, वृद्धांसाठीची योजना. तर जिव्हाळा योजना ही कैद्यांसाठी किंवा जे बंदी आहेत अशांसाठीची जगातली पहिली योजना आहे. ठीक आहे, तर आय होप लेक्चर शेवटपर्यंत बघितलं आहे तुम्ही, इथपर्यंत बघितलं त्याच्याबद्दल मनापासून आभार. तर हे लेक्चर कसं वाटलं कमेंट करून कळवा आणि पुढच्या येणाऱ्या विजन वार्षिकीच्या नवीन लेक्चरसाठी तयार राहा. भेटतो आपण त्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.